मुर्डेश्वर मंदिर परिसर फार सुंदर डेकोरेशन आहे. लोकांची गर्दी आहे. मेच्या दरम्यान आम्ही पिकनिकसाठी कर्नाटकमध्ये मुर्डेश्वर, गोकर्ण, उडुपी या ठिकाणी गेलो होतो. तर तिथे सुद्धा आमचे एक हे असं प्लॅनिंग आहे की जगात आम्ही कुठे फिरायला गेलो भारतातल्या, तर तिथे झाडाच्या बिया लावायच्या. तर ते बदामाच्या बिया, जांभळाच्या बिया आणि फणसाच्या बिया अशा थोड्याफार घेऊन गेलो होतो महाराष्ट्रामधून, म्हणजे भिवंडी कल्याणच्या ह्याचे. तर वरील मुर्डेश्वरचं दर्शनानंतर तिकडे मोकळे जागेत आम्ही बदामाच्या बिया आणि जांभळाच्या बिया ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जागा असेल अशा ठिकाणी आम्ही पेरल्या होत्या. तर आमचं हे कसं वाटलं ते तुम्ही हे कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झाडं हेच जीवन आहे. कर्नाटकच्या टूर्सवर आम्ही आलो आहे. तर इथे काही मोकळी जागा दिसते. तर इथे बदामाची ही झाडं आम्ही कल्याणवरून आणले आहे बिया. त्या बिया आम्ही इथे काही झाडं लावा ह्या तत्वावर लावत आहे. पावसाचा सुद्धा सीझन इकडे आहे कर्नाटकमध्ये. तर हे मोकळे जागा माणसांनी म्हणा पक्ष्यांना फळं मिळतील. आज पक्षी दुर्मिळ होत चाललेले आहेत. ह्या अशा ह्याच्यामुळे पुढे पाठी जांभळाची जर झाडं आली तर पक्ष्यांना बिया जांभळं मिळतील, माणसाला जांभळं मिळतील. जांभळाचे अशा प्रकारे काही जागा मिळेल तिथे आम्ही हे प्रोजेक्ट केलेला आहे झाडं लावण्याचा. तुम्ही सुद्धा असा हे करा. हे तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जागेत, जेणेकरून आता पाऊस तर चालूच आहे. काही
ह्याचे बी आहेत, काही जांभळाचे पोळे आहेत, काही बदामाचे बी आहेत. आणि सुद्धा आहे इथे. ही जागा सरकारीच आहे असं वाटतंय, कारण ते पायपा विपाचं हे आहे इथे पाण्याचे. जवळजवळ 100 ह्याच्या बिया आणल्या होत्या, बदामाच्या आणि जांभळाच्या. या इथे मी कर्नाटकच्या ह्याच्यावर आल्या पिकनिकसाठी आलो, त्यामुळे हे मी बिया टाकल्या. हा हे कसं तुम्हाला वाटलं ते हे करून सांगा, उपद्व्याप, आणि कमेंट्स करा.